आज आम्ही असा विचार पण केला नव्हता का आम्हाला इकडे जावं लागलं आणि हे आज कॉलेजमध्ये काय चालू आहे तर बघत राहा पुढं. तर काय नेहमीप्रमाणे आपण आपल्या कॉलेजला व्हिजिट दिलं, आपण वर्कशॉपला आलो होतो. वर्कशॉपला आलो काय काय हुशार पोर राहते का ते एकटेच अभ्यास करत बसते. तर हा अभ्यास करतोय ना भाऊ, मस्त फोन पाहू राहिला. तर आपल्याला जॉबला ड्रिलिंग करायची होती, मग आपण ड्रिल काढला होता. जॉबला ड्रिलिंग चालू होती आपली. आपल्या बी बॅच सरांनी बोलवलं, ते म्हणे इकडे गाडीत जाय, तिथून एक बॅग आहे आपली तेवढी घेऊन ये. आपण बॅग घेतली त्यांची, निघालो वर्कशॉपला गेलो. थोड्या वेळात तर आपल्याला सांगितलं म्हणे जा म्हणे ग्राउंडकडं, तू काहीतरी कार्यक्रम आहे. तर ग्राउंडकडे आलो ना, हे लय मोठं काहीतरी लावून ठेवलं होतं मंडप. आपण जाणार होतं मंडपात, पाहू काय कार्यक्रम आहे. दिसायला तर वेगळं दिसतं बाहेरून. आपण इथं मंडपात आलो पाहिलं काय एवढा मोठा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये. तर पाहू पुढं. तर ते सर लोक म्हणे बसून घ्या तुम्ही मस्त निवांत, तुमच्यासाठीच ठेवल्या खुर्च्या. बसलो मस्त आपण. बसलो थोड्या वेळात काय गाणं चालू झालं ना, पूर्ण नाचायला लागले स्टेजवर. डान्स बी जा थोडं, ते काहीतरी संगीत खुर्चीचा खेळ खेळायला लागले. वेगळाच काहीतरी खेळ होता. थोड्या वेळातच आपल्या जिरवळ साहेबांसुद्धा एंट्री झाली आपल्या कॉलेजला, आणि त्यांच्यासोबत भरपूर जण होते. फायनली तो कार्यक्रम संपला ना, असं वाटलं बरं झालं कार्यक्रम संपला. आपण निघालो. ते म्हणे खायची वस्तू एक घेऊन जा तुम्ही. तर आपल्या भावंड्या 2-2च उचलल्या. मित्र म्हणतो या पोरांना ना कुठंच घेऊन नाही जायला पाहिजे. बॉक्स खोलायचीच वाटे बघतं आणि पोरांनी असे हात घातले का काही उरलंच नाही त्याच्यात. आपले सर यायला नव्हते म्हणून पोरं फुल मस्ती करत होते वर्गात. या भाऊला तर आपण झोपूनच टाकलं. तर फायनली कॉलेज सुटलं, आपण चाललो होतो आपल्या घरी. आज बसला यायला थोडा टाईमच झाला होता, पण फायनली भेटूनच गेली. तर काय आपण आलो होतो, आपला भाऊ म्हणे चल म्हणे तुला सोडून देतो घर पोच. मग त्याला घेतलं. मग काय आलो आपण आपल्या घरी. भेटूच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.